नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। भाजपचे विधान परिषदेचे आमदार आणि अवघे 6 महिन्यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झालेले गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आणि राज्यातलं वातावरण तापलं। राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभरामध्ये तीव्र अशी आंदोलनं केलेली आहेत। गोपीचंद पडळकर या संदर्भात स्पष्टीकरण देतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं होतं। मात्र आता काल दुपारपासून ते आतापर्यंत गोपीचंद पडळकर ना मीडिया समोर आले, ना त्यांनी माफी मागितली, ना कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। गोपीचंद पडळकर यांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोनही बंद येतोय। त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी यावर सावध अशी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली। सुरुवातीला तर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रियाच दिली नाही, नंतर प्रतिक्रिया दिली, मात्र स्वतःच्या मनातली खदखद सुद्धा त्यांनी या ठिकाणी बाहेर काढलेली आहे। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचं असं म्हणणं आहे की पडळकरांचे बोलविता धनी हे फडणवीस आहेत का, असं राष्ट्रवादीला वाटतं आणि पडळकर नेमके आहेत कुठे? भाजप पडळकरांना माफी मागायला सांगणार का? एक खास रिपोर्ट या संदर्भातला पाहूयात आणि त्यानंतर या सगळ्या विषयावर चर्चा। पवारांवर विखारी टीकेनंतर पडळकरांविरोधात संताप। बारामतीत पडळकरांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल। शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्या वरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे। राष्ट्रवादीच्या सर्वांवर एवढी जहरी टीका झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आणि पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर रोष दिसला। पुणे, अकोला आणि वसईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। इकडे औरंगाबाद, सोलापूर आणि इचलकरंजीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। औरंगाबादच्या क्रांती चौकात पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सोलापुरात गाढवाला पडळकरांचा फोटो लावून चपलांचा हार घालत निषेध नोंदवण्यात आला, तर इचलकरंजीत पोस्टरची जाळपोळ करण्यात आली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पडळकरांचा जोरदार समाचार घेतलाय। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याच्या पाठीमागे त्यांचा बोलविता धनी हा भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी पक्ष आहे। खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक असं त्यांचं चित्र महाराष्ट्राला यापूर्वी देखील माहिती आहे। असं वाटतं की अशा मोठ्या व्यक्तीच्या विरोधात जे लोकांच्या मनात आहे बोललं तर आपली राजकीय पोळी वाजेल, नाही तर टीव्हीवर येऊ, पेपरमध्ये येऊ। त्यामुळे ते त्यांचं एक लो लेवलचं राजकारण करतायत, ज्याचा लोकांना काही फायदा नाही। आता या कोल्याला जमादार की मिळाली की वाघाला दिवाणी ठेवायची स्वप्न बघतो तो, असाच काहीसा प्रकार गोपीचंदच्या संदर्भात मला असं वाटतं। आणि काय आपण कुठे आहोत, आपली लायकी काय, आपला राजकीय प्रवास किती, आपलं सामाजिक योगदान किती, या सगळ्याचं कुठेतरी विचार करून वक्तव्य प्रत्येकाने करायला हवं। गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी तर पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश देत अहवालानुसार कारवाई होणार असल्याचं म्हटलं। राज्याच्या पोलीस महासंचालकांना सांगितलेलं आहे की जी वक्तव्य पडळकरांचं सोशल मीडियामध्ये आलेलं आहे, टीव्ही चॅनेल्सवरती आलेलं आहे, त्याच्या ऑडिओ आणि व्हिडिओ बाईट्स ह्या सगळ्या तात्काळ जमा करा, त्याची पडताळणी करा। जर आक्षेपार्ह आहे, त्याच्यामध्ये जर निश्चितपणानं असं काही निश्चित आढळलं, तो आवाज त्यांचाच आहे हे त्याच्यामध्ये सिद्ध झालं, तर आलेल्या पोलीस महासंचालकांच्या तपासणीच्या अहवालानुसार त्याच्यावरती पुढची कारवाई निश्चितपणाने केली जाईल। बारामतीत तर गोपीचंद पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखलही झाला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर पडळकरांच्या विरोधात कारवाई करण्यात आली। भाजपने स्क्रिप्ट दिली असती तर त्या ठिकाणी झालेलं वक्तव्य चुकीचं आहे असं देवेंद्रजी किंवा आमच्या पक्षाच्या वतीनं भूमिका आली नसती। त्याच्यामुळं आता या परिस्थितीमध्ये सांगितलेलं आहे की ही पक्षाची भूमिका नाही, पक्षाने त्यांना सांगितलेलं नाही, त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि या संदर्भात स्पष्टीकरण देण्याबाबतीत सुद्धा पक्षाने सूचना दिल्या ते देतील। आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता या विषयाचं राजकारण करून आहेत ते विषय त्या ठिकाणी डायव्हर्ट करायचा प्रयत्न करू नये।
पडळकरांना शब्द जपून वापरावे असं म्हणत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पडळकरांचं वक्तव्य म्हणजे भाजपचीच स्क्रिप्ट असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पवारांबद्दल केलेलं वक्तव्य पडळकर मागे घेत नाही तोवर प्रकरण शांत होईल असं वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता गोपीचंद पडळकर हे समजूतदार कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी असे शब्द वापरायला नको होते, मात्र पवारांबद्दल त्यांच्या मनात खूप आदर आहे असं म्हटलेलं आहे. तसंच शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही हा पडळकर यांचा अनुभव असेल असं चंद्रकांत दादा यांनी म्हटलेलं आहे. पडळकरांचा अनादराचा हेतू नव्हता असंही ते म्हणतायत. मला असं वाटतं की ती पूर्ण क्लिप आपण जर पाहिली त्या क्लिपमध्ये एका पत्रकाराने पवारसाहेबांच्या जुन्या एका धनगर समाजाबद्दलच्या वक्तव्याबद्दल त्याला प्रश्न विचारला की पवारसाहेब असं म्हणतात की धनगर मंडळी मताला भाजपकडे आणि त्यांच्या आरक्षणाला माझ्याकडे, यावर तुमचं मत काय? आता इतक्या जुन्या पवारसाहेबांच्या वाक्याबद्दल पत्रकाराने प्रतिक्रिया विचारण्याचं काही कारण नव्हतं. त्यावर म्हणताना त्याने असं म्हटलं की पवारसाहेबांनी अशा छोट्या जातींना कधी न्याय दिला नाही. तर हे पडळकरचं स्वतःचं मत आहे. एखाद्या वेळेस त्याची अनुभूती, त्याचा अनुभवही तसा असेल, पण म्हणून त्याने पवारांबद्दल अनादर व्यक्त करण्याचा त्याचा कुठला हेतू नव्हता. काल माननीय देवेंद्रजींनी शब्द आपण खूप जपून वापरले पाहिजेत अशी समज त्याला दिलेली आहे. गोपीचंद पडळकर अजूनही समोर आले नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. इथे भाजपचे सगळेच नेते असं म्हणतात की गोपीचंद पडळकर यांचे शब्द चुकलेले आहेत, मात्र त्यांनी माफी मागावी, स्पष्टीकरण द्यावं. पडळकर आहेत कुठे या संदर्भातली माहिती अद्याप कुणाकडेच नाहीये. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, एनसीपीचे प्रवक्ते अंकुश काकडे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई काही वेळातच या चर्चेत सहभागी होतील आणि राजकीय विश्लेषक श्रीकांत सोनावणे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. प्रवीणजी, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते कारण अंकुश काकडेंचा हा आरोप आहे, ते स्वतः देखील आपल्या सोबत आहेत. गोपीचंद आधी देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं, दुसऱ्या दिवशी गोपीचंद पडळकर त्यांच्याच सोबत होते आणि त्याही आधी पडळकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे जे राष्ट्रवादीला खूपच लागलंय. पडळकर माफी मागतील असं म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी, अद्याप माफी तर मागितली नाहीच. मात्र आता पडळकरांचे बोलविते धनीच फडणवीस आहेत असा आरोप अंकुश काकडे करतात तुमच्यावर. प्रवीण दरेकर, आवाज येतोय माझा? मला विचारताय? हॅलो जी प्रवीणजी, तुम्हालाच विचारते. अंकुश काकडेंनी म्हटलेलं आहे की गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी हे देवेंद्र फडणवीस आहेत. हॅलो हॅलो जी प्रवीणजी, हॅलो, येतोय आवाज? येतोय आवाज ना? येतोय येतोय प्रवीणजी, तुमचा आवाज येतोय, बोला. जर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब हे बोलवते धनी गोपीचंद पडळकर यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्याच्या मागे असते तर काल प्रतिक्रिया देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलीच नसती. अगदी स्पष्टपणे देवेंद्रजींनी त्या ठिकाणी काल सांगितलं की पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. एवढी स्पष्ट भूमिका देवेंद्रजींनी घेतल्यानंतर त्या ठिकाणी बोलवते धनी बनून यामागे यांना राजकारणच करायचं असे स्पष्ट त्यांची दिशा दिसते. या उपर जाऊन देवेंद्रजींनी हेही सांगितलं की त्यांची चूक झालेली आहे आणि या संदर्भात स्पष्टीकरणसुद्धा त्यांच्याकडून दिलं जाईल, योग्य ती भूमिका मांडली जाईल.
आणि त्याच्यामुळे जर देवेंद्रजींची अशा प्रकारचं वक्तव्य भूमिका बरं. स्पष्टपणे प्रवीणजी, कधी? मीडियाच्या काल माध्यमातून दुपारी देवेंद्र ठेवलेली आहे. फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पडळकर नेमके आहेत कुठे? हा, सगळी मीडिया पडळकरांच्या मागे लागली आहे, नाही, मात्र पडळकर पडळकर त्या कुठेच नाहीयेत. ना त्यांनी स्पष्टीकरण दिलं, ना दिलगिरी व्यक्त केली. ना आपण मागे लागले तसा मीही त्यांना दूरध्वनी केलेला आहे, परंतु त्यांचा फोन त्या ठिकाणी रीच होत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या संपर्कात नाहीत तसे मलाही त्या ठिकाणी ते ट्रेस झालेले नाही आहेत. आणि दुसरं म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांनी भूमिका दिली आणि त्याच्यामुळे पक्ष भूमिका देत असताना आमचं शीर्षस्थ नेतृत्व देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष राज्याचे चंद्रकांत दादा यांनी हे योग्य नाही. मग याच्यापेक्षा बोलवता धनी आता कशाला आणखी पाहिजे? तसं असतं तर मौन या ठिकाणी या दोन्ही नेत्यांनी बाळगलं असतं. बरं प्रवीणजी, आपल्यावर अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडे, जसं आमच्यापासून गोपीचंद पडळकर नॉट रिचेबल आहेत, तसे ते भाजप नेत्यांपासून सुद्धा नॉट रिचेबल आहेत. भारतीय जनता पक्षाचं अंतरंग निखिला समजायला खूप वर्ष घ्यावी लागतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये वाढलेले हे कार्यकर्ते आम्ही पहिल्यापासून म्हणतो की भारतीय जनता पक्षाचे खायचे दात एक असतात आणि दाखवायचे दात एक असतात. काल पंढरपूरमध्ये गोपीचंद पडळकर पवार साहेबांबद्दल अनुद्गार काढतात, त्यानंतर तासाभरानंतर देवेंद्र फडणवीस सांगतात की त्यांचं हे वक्तव्य चुकीचं आहे, मी त्यांना समज दिली आणि ते लवकरच स्पष्टीकरण करतील. आम्हाला वाटलं होतं की देवेंद्रजींचं मनातली चांगली भूमिका आहे, त्यांनी सांगितल्यानंतर गोपीचंद पडळकर निश्चित ऐकतील, कारण गोपीचंद पडळकरांना आमदारकी बहाल करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा फार मोठा वाटा होता. कारण कोणी अजित पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायला तयार नव्हतं, भारतीय जनता पक्षाचा कोणी कार्यकर्ता तयार होत नव्हता. त्यामुळे अशा आयात केलेल्या कार्यकर्त्याला संरक्षण देणं हे त्यांचं कर्तव्य होतं, त्यांनी सांगितलं. मला असं वाटलं काल रात्री त्यांचा फोन लागत नव्हता, आमचाही फोन त्यांचा लागला नाही. कदाचित सकाळी त्यांचं स्पष्टीकरण येईल की बाबा माझ्याकडनं नकळत ते बोलणं गेलं, चुकीचं झालं, अनुद्गार मला वगैरे. पण तसं त्यांनी आज आता 30 तास झाले, तू देखील सांगितलं की मीडियाशी संपर्कात नाहीत. आणि मला दुर्दैव वाटतं, जर त्यांच्या नेत्यांचे ते फोन घेत नसतील तर कसला हा तुमचा आमदार आहे, आणि तो सुद्धा वरिष्ठ सभागृहाचा. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे, या ठिकाणी चंद्रकांत पाटलांनी भारतीय जनता पक्ष हा पडळकरांच्या विधानाच्या पाठीमागे याची स्पष्ट कबुली दिली. ते निर्लज्जपणे म्हणतायत की त्यांचा पवार साहेबांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. अहो, ज्या पवार साहेबांचं वय 80 आहे, अनेक व्याधींतून ते बाहेर पडलेत, या सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये लोकांपुढे येत आहेत, आणि त्याला हा गोपीचंद पडळकर सारखा फुडतोस कार्यकर्ता पवार साहेब हे महाराष्ट्राला लागले करोना आहे म्हणून सांगतात. लाज वाटत नाही का त्या चंद्रकांत पाटलांना की अशा प्रकारचं तुम्ही सांगताय की त्यांच्या मनामध्ये नव्हतं पवारसाहेबांबद्दल असं आहे तसं. आणि काय सांगता आता ह्यांचे सगळे दात हेच सांगितलं असेल, पडळकर तू फोन करून ठेव, काही नाही. आणि हे सुद्धा चंद्रकांत पाटील आज म्हणतात, कारण त्यांनी पाहिलं माध्यमातून आज उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं आंदोलन झालंय आणि भारतीय जनता पक्षाची नाचक्की झाली आहे, पडळकरांच्या बाबतीमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे फोन रेकॉर्ड आहेत, अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेत आणि ते म्हणतायत की आमच्याकडे अतिशय घाण संस्कृती आलेली आहे, नको त्या माणसाला घेतात. पूर्वीचा जनसंघ राहिलेला नाही, पूर्वीची अटल बिहारी वाजपेयींची भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही. पण मला या सगळ्या प्रकरणात गोपीचंद पडळकरांच्या बाबतीमध्ये मला ऐकू घे, मला धनगर समाजाला नाही, मला ते बोलतील, मला एक मिनिट ऐकून घ्या, एक मिनिट. मला या निमित्ताने धनगर समाजाला अतिशय मनापासून धन्यवाद द्यायचे की धनगर समाजाच्याही अनेक लोकांचे आम्हाला फोन आले की आमचा आणि पडळकरांचा काही संबंध नाही, कृपा करून धनगर आम्ही धनगर समाजाच्या विरोधामध्ये नाही, धनगर समाजावरती टीका देखील आम्ही केली नाही, करणार देखील नाही. आम्ही अहिल्यादेवी होळकरांना मानणारे कार्यकर्ते आहोत. पण त्यांनी सांगितलं की ह्याचं वक्तव्य जे ते चुकीचं आहे, आमदारकीसाठी
त्या ठिकाणी लाचारी पत्करणाऱ्या माणसाला तुम्ही किंमत देऊ नका. जी बोला प्रवीणजी. नाही, मला वाटतं या ठिकाणी काही गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी त्याच विषयावर राजकारण करू नये अशा प्रकारची नम्र विनंती काकडे साहेब या ठिकाणी आहे. पवार साहेबांवर बोलण्याविषयी त्या ठिकाणी कोणी समर्थन देणार नाही. अगदी या राज्यातला एकही माणूस कुठल्याही पक्षा जाती धर्माच्या पलीकडं. परंतु त्याचबरोबर काकडे साहेब या ठिकाणी मोदी साहेबांना पण यमराज, मौत का सौदागर, रावण, गंदी नाली की कीड़ा, मंकी, व्हायरस, रॅबीज व्हिक्टिम्स, गंगू तेली, भस्मासूर असे जेव्हा बोललं जातं तेव्हा पण मला वाटतं अशा प्रतिक्रिया येणं आवश्यक आहे. कारण शेवटी पक्षाचे नेते म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाकडे बघत नसून ते या राज्याचे देशाचे नेते ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन राज्यासहित देशासाठी असतं त्यावेळेला पक्षातीत भूमिका आपली त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि मला वाटतं मोदी साहेबांच्यावर अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर अशी प्रतिक्रिया कुठे आली नाही, त्याचं राजकारण कुणी केलं नाही. मला वाटतं प्रामाणिकपणे अपेक्षा होती की नेता कोणी असू दे, आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती परंपरा आहे आणि त्याच्यामुळं या विषयापासून आपण बोध घेऊया. मग काकडे साहेब असेल, मी असेल, की अशा प्रकारचं कुठल्याही नेतृत्वाच्या बाबतीत कोणी त्या ठिकाणी काही असं विक्षिप्त किंवा संवेदनाहीन बोलणार नाही, जहरी बोलणार नाही. याची या निमित्तानं धडा घेऊन सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि जो विषय या ठिकाणी पक्षाच्या बाजूनी एकदम क्लिअर झालेला आहे, पुन्हा पुन्हा तोच विषय उगाळून त्या ठिकाणी मला वाटतं आपण त्याच विषयाला चालना देण्याचा प्रयत्न करू नये. पवार साहेबांच्या बाबतीत सगळ्यांना आदर आहे. काल होता, आज आहे आणि उद्याही तोच आदर महाराष्ट्रातील जनतेला. भाजपनं कुठलं स्पष्टीकरण दिलंय? नाही, निश्चितपणे पडळकर या ठिकाणी स्पष्टीकरण देतील. भाजपचं वक्तव्य होतं. पडळकरांना या ठिकाणी स्पष्टीकरण देतील. कारण ज्या वेळेला पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं की ते स्पष्टीकरण देतील आणि निश्चितपणे पडळकर आपल्यासमोर येऊन या विषयासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील असा विश्वास मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो. जे कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा रोष वाढल्यानंतर, राज्यामध्ये आंदोलनं सुरू झाल्यानंतर पडळकर येतील आणि स्पष्टीकरण देतील. अंकुश काकडे, मी येते तुमच्याकडे. त्याचबरोबर शंभूराज देसाई सुद्धा आपल्या सोबत आहेत, एक शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री म्हणून सुद्धा ते आपल्याशी बोलतील. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंकुश काकडे, मी तुमच्याकडे येते. आधी शंभूराज देसाई यांच्याकडे जाऊयात. शंभूराज देसाई, तुम्ही स्वतः गृहराज्यमंत्री देखील आहात. पडळकरांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. कारवाई होणार की मग शिवसेनेला जशी अशा राणेंच्या टीकेची सवय आहे तशी आता राष्ट्रवादीनं ही सवय करून घ्यावी किंवा इग्नोर करावं, आंदोलनलेखांना मारावं पडळकरांना? हे बघा, गुन्हा आज दाखल झालेला आहे. ही बाब जेव्हा आमच्या पुढे आली, जेव्हा ही अशी वक्तव्य या ठिकाणी केली जात आहेत असं या ठिकाणी लक्षात आलं, तेव्हा मी स्वतः काल एका महत्वाच्या बैठकीमध्ये होतो आणि बैठकीमधून बाहेर आल्या मी लगेच राज्याच्या पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना या ठिकाणी मी सांगितलेलं आहे काल की ऑडिओ क्लिप असेल, त्या क्लिप्स तात्काळ आपल्या यंत्रणेला मिळवायला सांगा, त्या व्हेरीफाय करा, त्यातला आवाज व्हेरीफाय करा आणि अशा पद्धतीचं बेजबाबदार आणि लोकांच्या भावना दुखावणारं वक्तव्य जर केलं असेल तर त्याची तुम्ही स्वतः चौकशी करा आणि त्या चौकशीच्या अनुषंगानं तुमच्या अभिप्रायाचं त्याचा अहवाल द्या, असं मी राज्याच्या पोलीस महासंचालकांना काल सांगितलंय. नंबर 1, आज बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आपण त्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर तिथले वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करतायत. कायदा कायद्याचं काम करेल, गृह विभाग आपलं काम करेल. कारण अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं राज्यात जर लोकांच्या भावना दुखावणार असतील,
लोकांच्या मध्ये प्रक्षोभ होणार असेल तर तो थांबवणं आणि अशी कृती करणाऱ्याला त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करणे ही गृह विभागाची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून आम्ही यथकिंचितही बाजूला जाणार नाही. यथकिंचितही बाजूला जाणार नाही. प्रक्रिया सुरू आहे. आम्ही त्या ऑडिओ क्लिपच्या ह्याचा तपास करतोय. त्यामुळे आपल्याला ऑडिओ क्लिपच्या ह्याचा तपास करतोय. त्यामुळे आपल्याला मॅडम मी सांगेन की जी तरतूद आहे कायद्यामध्ये त्या तरतुदीच्या अनुषंगानं दाखल झालेला गुन्हा आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या व्हिडिओ ऑडिओ क्लिपची करणारी तपासणी याचा डीजींचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल. बरं अंकुशजी. नाही, प्रवीण दरेकर म्हणाले त्यापैकी बऱ्याच मताशी मी सहमत आहे. राजकारणामध्ये मतभेद होत असतात. पक्षीय राजकारणामध्ये एकमेकावरती टीका केली जाते आणि ती टीका करणं लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. त्याच्या संदर्भामध्ये कोणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु टीका करत असताना आपण कोणत्या पातळीवरती जायचं, किती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करायची याचा देखील टीका करणाऱ्याने विचार करायला हवा. जर त्या ठिकाणी जर का टीका करणारा चुकत असेल तर त्या पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी पक्षाने त्यांना जाब विचारला पाहिजे. वेळ प्रसंगी कारवाई देखील करायला हवी. प्रवीण दरेकरांनी सांगितलं की नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये देखील अनेक वेळेला चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केली. चुकीचीच आहे. देशाच्या पंतप्रधानांसंदर्भामध्ये कोणी अशा प्रकारचं, कारण शेवटी ते देशाचे प्रतिनिधित्व इतर ठिकाणी करत असतात. आणि आपल्याला आठवत असेल ज्या ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीने मग ते काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा पवार साहेबांनी त्या वेळेला त्याचं खंडन केलंय. काल परवा सुद्धा काहीतरी प्राईम मिनिस्टरच्या बैठकीमध्ये सुद्धा पवार साहेबांनी ज्या काही चुकत त्याचा खुलासा केला आणि असं करायला नको. म्हणजे आमचा तो बाळासाहेबांसमोरचा तो बाळ्या अशा प्रकारची भूमिका पवार साहेबांची कधी राहिली नाही. पक्षातल्या कार्यकर्त्याच्या कालची सुद्धा गोष्ट ज्या वेळेला पहिल्या प्रथम हे मी सुरू केलं की आंदोलन आम्ही करणार वगैरे, मला साधारणतः 2:30-3च्या दरम्यान पवार साहेबांचा फोन आला, अंकुश सध्या कोरोनाची परिस्थिती भयानक आहे, अशा वेळेला आंदोलन वगैरे करण्याच्या फंदामध्ये आपण पडायचं नाही. पडळकरांना काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या, त्यांच्या म्हणण्याने आपल्याला काही फरक पडत नाही. आपण कोरोना कंट्रोल कसा आणता येईल या दृष्टीने आपण कार्यकर्त्यांनी करा. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, आजही नाहीयेत. आणि मग मी साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही प्रयत्न करतो पण कार्यकर्ते, त्यामुळे पवार साहेबांवरती इतक्या प्रकारची खालच्या पातळीची टीका होऊन सुद्धा पवार मोठ्या मानाने सांगतात की आंदोलन वगैरे काही करू नका. आणि इकडे मात्र आणि दुसरी गोष्ट की आता प्रवीणजी म्हणाले की पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितलं, काय सांगितलं चंद्रकांत पाटलांनी काय सांगितलं की पडळकरांचा पवार साहेबांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. अहो ज्या करोनामुळे जगामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला, जे सगळे लोक करोनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, तसे हे म्हणतात पवार साहेबांना महाराष्ट्राला लागला करोना आहे आणि काही बोलत नाहीत. आणि अशा थर्ड क्लास माणसाला मी जबाबदारीने बोलतो, अशा प्रकारची वक्तव्य करणारा माणूस मग तो कोणत्याही पक्षातला असू द्या, उद्या जर का आमच्या पक्षातला असेल तर त्याला देखील मी थर्ड क्लास म्हणेल. अशा माणसाला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये त्याची नियुक्ती करता. जर भारतीय जनता पक्षाला खरोखरच काही सूचित त्यांची सद्सद्बुद्धी असेल, नागपूरच्या रेशीम बागेमधून त्यांना जी काही शिकवणूक मिळालेली असेल ती जर मिळाली असेल तर ते त्या बाबतीमध्ये त्यांच्या या निवडणुकी बाबतीमध्ये कदाचित विचार करतील. आणि तो जो विचार केला तर मी म्हणेल की भारतीय जनता पक्ष असं नाही, सरळ मार्गी आहे, जे योग्य आहे ते योग्य करतो. पण एकीकडे सांगायचं की त्याचं वक्तव्य चुकीचं आहे, दुसरीकडे सांगायचं की त्यांनी अनादर केला नाही, ही अशी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गांजाला 2 तोंड असतात तशा प्रकारची यांची भूमिका आहे. आणि विशेष आणखी एक सांगतो मी तुमच्याकडे श्रीकांत सोनवणे सर आपल्या सोबत करतायत ना हे बोला सर. एक नाही प्लीज नाही याला जोडून संजयजी ऐका की हे जे सगळं करतायत हे त्यांची स्वतःची माणसं करत नाहीत. प्रवीण दरेकर मनसे मधून आले त्यांना बोलायला सांगतायत, प्रसाद लाड राष्ट्रवादी मधून आले त्यांना बोलायला सांगतायत, विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी मधून आले त्यांना बोलायला सांगतायत, आणखी कोण काँग्रेसमधून आले त्यांना बोलायला सांगतायत, हे वंचित विकास आघाडीमधून आले त्यांना बोलायला सांगतात. म्हणजे बहुजन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या मंडळींना पुढे करायचं आणि पाठीमागं आपण लढायचं. तुम लढो
हम कपडे संभालता है अशी यांची भूमिका आहे. बर जे जे संजय जे असतात नक्कीच माझं खूप पटतं महत्वाचा वाटतं. मुद्दा या ठिकाणी मांडला. जसं पडळकरांनी जे म्हटलेलं आहे की पवारांनी बहुजनांचं राजकारण केलं आणि बहुजनांवर अन्याय केला, तर याचा नेमका अर्थ काय? प्रवीणजी, मी तुमच्याकडे येते. सोनवणे सर, मी येते तुमच्याकडे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. विषय पुढे नेण्याआधी मला श्रीकांत सोनवणे सर तुमच्याकडे यायचंय. काय या सगळ्या मागे राजकारण आहे? पहिल्याच वाक्यामध्ये प्रवीण दरेकर म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याचं राजकारण करते. गोपीचंद पडळकर अजून समोर आलेले नाहीयेत. नेमकं काय चाललंय हे? माननीय शरद पवार आहेत हे अबाव द पॉलिटिक्स आणि या व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव आहे, या प्रभावातून त्यांनी त्रिवेणी संगम साधून महाराष्ट्रामध्ये सत्ता संपादन केलेलं आहे. आणि हे सत्ता संपादन करताना भाजप पक्षाचे केंद्रीय स्तरावरचे किंवा राज्य स्तरावरचे मोठे राजकीय पंडित आणि व्यूहरचनाकार यांच्या प्रत्येक कारवायांना तोंड देऊन ही सत्ता संपादन झाल्यामुळे एक राजकीय प्रकारचं एक जनसंवाद, एक प्रतिमा भंजनाचे एक मोठी कारवाई किंवा एक मोठी योजना, या योजनेचं एक फील्ड टेस्टिंग म्हणून या घटनेकडे मी बघतो. कारण पवार साहेब आणि राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष यांनी जी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची सत्तेवर एक मांड टाकलेली किंवा कमांड केलेली आहे, याचं कोणते अनेक प्रयत्न कटकारस्थान करून सुद्धा ही सत्ता कोसळत नाही. आणि ही सत्ता संपादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या जनसंवादाच्या मध्ये काम करणाऱ्या व्यूहरचनाकारांनी एक नवी खेळी सुरुवात केलेली आहे. एक मोठ्या कारस्थानाचा एक टप्पा म्हणून या घटनेची सुरुवातीकडे आपल्याला बघता येईल. परंतु या कारणामुळेच जनतेमधून फार मोठा रोष व्यक्त करण्यात केलेला आहे. शरद पवारांनी अनेक समाज घटकातल्या छोट्या लोकांबरोबर काम केले, त्यांना पुढे आणलेलं आहे. त्यामुळे पडळकरांनी केलेले आरोप हे सगळे निष्फळ आहेत. पडळकर हे एक छोटा लहानसा नेता आहे. सोनवणे सर, तुम्हाला असं वाटतं की टार्गेट एनसीपी बुमरँग झालं? हो, बरोबर. तर या मोठ्या गटाचा एक भाग आहे आणि त्या महाराष्ट्र जनतेने दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रातली जनता एक सुसंस्कृत राजकारण अपेक्षित करणारी जनता आहे आणि अशा प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, असा एक मोठा संदेश या देशाला आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे गोपीचंद जे आहेत, अंकुश काकडे मगाशी म्हणाले की बाहेरून आलेल्या नेत्यांना, लोकांना असं बोलायला लावलं जातं. तिथे आता श्रीकांत सोनवणे सर यांचं हे विश्लेषण आहे की हा सगळा कट कारस्थानाचा भाग आहे. एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेल्यांची नावं सांगितली, पण आत असलेले पण खूप बोलतायत 2 दिवस, त्यांची नावं आपण घेतली नाहीत. या संदर्भात अतुल भातखळकर यांनी पण काल स्वयंस्पष्ट भूमिका दिलेली आहे. माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की शेवटी एखादी अशा प्रकारची घटना होते त्यावेळेला कात्याकूट होऊन एक चांगला सुसंस्कृतपणाचा अध्याय अशा चर्चेतनं रचला गेला पाहिजे. आणि मी कालही म्हणालो, आजही म्हणतोय की निश्चितपणे 100% हे वक्तव्य चुकीचं आहे, याच्यात दुमत आमचं असायचं काहीच कारण नाही. आम्ही भूमिका स्पष्ट केले. परंतु अशा प्रकारचा एक बहुजन समाजाचा तरुण नेता अलीकडच्या काळामध्ये पुढं येत असताना, ज्याने त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर पण आरक्षणाच्या बाबतीत टीका केली होती, आज या ठिकाणी पवार साहेबांवर टीका केली, ते ही उद्वेगता, हा उद्रेक अशा प्रकारच्या आपल्या अन्यायाच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये का येतो याच्या मुळाशी पण जाण्याची त्या ठिकाणी मला आवश्यकता वाटते. आणि त्याचबरोबर निखिला, आपण अशा एक मिनिट महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा. पक्षाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचा आदर केला पाहिजे. बहुजनांच्या बाबतीत मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकणारा देवेंद्रजींनी घेतला, धनगर समाजाला 1000 कोटीची तरतूद केली, आदिवासींसाठी उपाययोजना केला. त्यावेळेला असं पक्षापलीकडे जाऊन कोणी कौतुक केलं नाही.
त्यावेळेला बहुजनांसाठी या ठिकाणी देवेंद्रजींनी केलं यावर वाच्यता झाली नाही. उलट पक्षी जातीच्या कडघऱ्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी देवेंद्रजींना हिणवण्याचंच काम या ठिकाणी काही प्रवृत्तींनी काही नेत्यांनी केलं. हे सुद्धा निखिला या ठिकाणी होता कामा नये. अशा प्रकारच्या प्रसंगातनं मला वाटतं चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मगाशी आपल्या पडळकरांच्या निमित्तानं ही आठवण करून दिली भाजपनं. बरं, मला शंभूराज देसाई, बहुजन नेत्याला पुढे करून बहुजनांचं राजकारण करते का भाजप? आता हे बघा निखिलाजी, येतोय आवाज? येतोय माझा आवाज? येतोय का माझा? काय झालंय, इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय साताऱ्यामध्ये, सारखं कट होतंय, त्याच्यामुळं मला कळत नाही तिकडे आवाज येतोय का नाही. आपण जे म्हटला मी मगाचपासून ऐकतोय, म्हणजे प्रवीण दरेकरांचं 2-2, 3-3 वेळा ती रिपीटेडली सांगतायत की हे जे वक्तव्य केलं पडळकरांनी हे त्यांचं वक्तव्य आहे, भारतीय जनता पक्षाची ही भूमिका नाही. की त्यांनी आता सांगितलं योग्य वेळी म्हणतात की योग्य वेळी आमदार गोपीचंद पडळकर पुढे येतील आणि खुलासा करतील. आता 24 तास होऊन गेले, असं इतक्या वेळी एक आमदार आपले तुम्हाला नॉट रिचेबल असतात, एक आमदार तुम्हाला तातडीनं खुलासा करण्यासाठी माध्यमांच्या जनतेच्या समोर येत नाहीत, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी सांगतो की अशा पद्धतीनं आज जर तुम्ही सकाळपासून पाहत असाल तर कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोक रस्त्यावरती येऊन याचा निषेध मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन केलेला आहे. आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी की असं कुणीही त्याचा निषेध करू नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आदरणीय पवार साहेबांचा हा मनाचा मोठेपणा आहे. पण शेवटी जे कार्यकर्ते साहेबांवर प्रेम करणारे आहेत त्यांना अशा पद्धतीनं हे कधी सहन होणार नाही. आणि मग सर्वोच्च नेत्यांनी आता तात्काळ जिथं कुठं पडळकर साहेब असतील तिथं त्यांना माध्यमांच्या समोर जनतेच्या समोर यायला सांगितलं पाहिजे. आता जास्त वेळ वाया घालून चालणार नाही. लोकांच्या मध्ये कदाचित त्याच्यामुळे असा समज तयार होईल की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, त्यामुळे हे खरं नाही. कुठं असतील तिथून पडळकर साहेबांना, आमदार पडळकर साहेबांना भारतीय जनता पक्षानं माध्यमाच्या समोर आणावं. हे माझं व्यक्तिगत मत त्यांचं असलं तरी त्यांनी माफी मागावी, हे विधान त्यांचं मागं घ्यावं. आणि आता कोरोनाची पार्श्वभूमी राज्यामध्ये आहे, अनलॉकच्या स्थितीमधनं आपण चाललेलो आहे. अशा परिस्थितीत असं एखादं वक्तव्य करून राज्याची परिस्थिती बिघडेल असं कुणीही, ते तर आता वरच्या परिषद सभागृहाचे पडळकर हे सन्माननीय सदस्य आहेत, त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आता पाळल्या पाहिजेत. याचं त्यांच्याकडे निश्चितपणानं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन तात्काळ हा विषय माफी मागून पवार साहेबांची केलेल्या विधानाबद्दल आणि जो जनतेला राज्यातल्या त्रास झाला त्याच्याबद्दल त्यांनी हे विधान मागं घेतलं पाहिजे आणि तात्काळ हा विषय संपवला पाहिजे असं माझं मत आहे. जे नक्कीच. प्रवीणजी, तुम्ही इथून बसूनही तुम्ही कॉल करू शकता गोपीचंद पडळकरांना. आमचा तर उचलत नाही, तुमचा उचलला तर आपण बोलू शकतो त्यांच्याशी या शो मधून सुद्धा. तुम्ही ट्राय करू शकता. तोपर्यंत मी अंकुशजी तुमच्याकडे येते. बहुजन नेता म्हणून हाताशी धरून पडळकरांकडून आता हे राजकारण सुरू आहे असं का वाटतं का? तसंच पवारांनी बहुजन समाजावर अन्याय केला हे ठसवून सांगण्याचा आता प्रयत्न केला जातोय. प्रवीण दरेकरांनीच मगाशी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं की याच गोपीचंद पडळकरांनी नरेंद्र मोदींवरती सुद्धा अतिशय कठोर टीका केली होती वंचित विकास आघाडीमधून. आणि देवेंद्र फडणवीस एक अतिशय चाणाक्ष आहे. ते खरं देवेंद्र फडणवीस जरी आपण म्हणलं तरी ते नाना फडणवीसांची प्रतिकृती असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. त्यांनी पाहिलं ह्या वंचित विकास आघाडीमध्ये असणारा नेता नरेंद्र मोदींवरती एवढी कडक टीका करतो तर आपण ह्याला आपल्या पक्षामध्ये घेऊन विरोधी पक्षावरती जर सोडला तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. आणि त्या हेतूनेच त्यांनी त्याला पक्षामध्ये घेतलं. आणि आज आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आज पवार साहेबांवरती त्यांनी टीका करायला लावली. काही दिवसानंतर राहुल गांधींवरती टीका करायला लावतील, काही दिवसानंतर उद्धव ठाकरेंवरती टीका करायला लावतील. अशा प्रकारे विरोधकांवरती एक प्रकारचं सोडण्याचं काम
हे भारतीय जनता पक्ष करतील. आणि शंभूराजे देसाईंनी सांगितलं ते मला मान्य आहे की बाबा आता या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आंदोलन करण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे कार्यकर्ते आहोत. पुण्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला हे केलं त्यावेळेला आम्ही स्पष्ट म्हटलं की आम्ही 25च कार्यकर्ते फक्त येऊ, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी फक्त हातामध्ये बॅनर्स घेऊन उभं राहू. त्यामुळे माफी आता माफी मागणं सुसंस्कृत माणूस असतो, त्यांनी लगेच सांगितलं असतं की माझ्याकडनं एक चूक, जर पडळकरांच्या जागी मी असतो निखिला तर मी म्हटलं असतं माझ्याकडनं एक चूक झाली, बोलण्याच्या ओघामध्ये हे झालं, पवार साहेब मला माझ्या वडिलांसारखे आहेत आणि मी या ठिकाणी माझे शब्द मागे घेतो, पवार साहेबांनी मला माफ करावं असं सांगून लगेच मोकळा झाला असतो. उद्या जर अशी कट झाला रे फोन. हॅलो हॅलो बोला बोला अंकुश, आवाज येतोय तुमचा. नाही माझ्याकडनं जर काय अंकुश, येते मी प्रकारची चूक तुमच्याकडे. झाली असती प्रवीणजी. ते भारतीय जनता पक्षाचे असू द्या, शिवसेनेत असू द्या. हा प्रवीणजी, मला वाटतं तुम्ही पडळकरांना कॉल करत असाल, तुमचा लागतो की नाही मला माहिती नाही कॉल. मात्र आता जे इथे शंभूराज देसाई म्हणाले किंवा अंकुश काकडे सर म्हणाले की आता गोपीचंद पडळकरांनी निदान आता तरी माफी मागावी. सगळे नेते जे म्हणतात त्यांची पाठराखण करताना पाहायला मिळत आहेत. हा, ते माफी मागतील, ते स्पष्टीकरण देतील, मात्र कधी? वातावरण आणखी तापत चाललेलं आहे, राष्ट्रवादीचा रोष वाढत चाललेला आहे. अशा वेळेला असं वाटत नाही का की गोपीचंद पडळकरांनी आता समोर यावं? बरं प्रवीणजी, आवाज येत नाही तुमचा, मी येते पुन्हा एकदा तुमच्याकडे. सोनावणे सर, या सगळ्यामध्ये जसं गोपीचंद पडळकर हे एक आता अस्त्र असेल पवारांच्या विरोधामध्ये? पडळकर जे एक फार छोटा कार्यकर्ता आहे, पवारांच्या दृष्टीने तो नगण्य आहे, परंतु पवारांचं प्रतिमा भंजन करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि हे प्रतिमा भंजन करून आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करता येईल असं भाजप पक्षाने ठरवलेलं दिसतंय आणि त्याचा एक भाग म्हणून ही सुरुवात झालेली आहे. मुळातच गोपीचंद आहेत आमदार, यांनी शरद पवारांबद्दल आदर व्यक्त करावा याची काही गरज नाहीये, कारण पवार साहेब आदरणीय आहेतच. बहुजन समाजाविषयी जी कळकळ दाखवावी लागते किंवा त्यांनी जे काम केलेले आहे आजवर 60 वर्षात जे काम केलेले आहे ते जे तळागाळातले जे समाज गट आहे यांच्यासाठी खूप काम केलेले आहे. त्यांच्यातले कार्यकर्ते राजकारणात आणलेले आहेत, त्यातले लेखक पत्रकार यांना बंद दरवाजे उघडे करून दिलेले आहेत आणि या समाज गटाचा विकास व्हावा म्हणून असे अनेक कार्यक्रम शरद पवार साहेबांनी आजपर्यंत राबवलेले आहेत. त्यामुळे ते बहुजन समाजाच्या विरोधी आहेत असा नवा शोध घेण्याचं काही कारण नाही, ते त्यांच्या कार्यातून आपल्याला लक्षातच येत आहे. परंतु हा एक भाग आहे की हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे ज्या पायावर उभं आहे तो पाया खच्चीकरण करायचा या षडयंत्राचा एक भाग असू शकतो. त्यातून ही आलेली एक प्रतिक्रिया आहे. प्रवीणजी बोला, आवाज येतोय आता तुम्हाला माझा? नाही, मला वाटतं सोनावणे यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या छोट्या कार्यकर्त्यांकडून पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाचं प्रतिमाहनन होऊ शकत नाही. एवढे काय त्यांचं नेतृत्व खिळखिळं नाही, छोटं नाही. कारण मोदी साहेबांवर पण अशा प्रकारच्या अनेक राहुल गांधींपासून अनेक लोकांनी टीका केल्या, म्हणून मोदी साहेबांची महानता, त्यांचं नेतृत्व काही छोटं झालं नाही. काळजी नक्की घेतली पाहिजे, अशी वक्तव्य आली नाही पाहिजे. परंतु निखिला, माझं सांगणं आहे की राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी सांगतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, क्लिप तपासतोय, कारवाई करू, चांगलं आहे, आपण ते करा, कायदा म्हणून जे करावं लागेल. माझी त्यांना विचारणा आहे, देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचा खून कर डालेंगे, टरबूज, कलिंगण, जातीवाचक अनेक गोष्टी बोलत असताना तेव्हाही या नेतृत्वाची प्रतिमा मलिन होते. कायद्याच्या आचारसंहिता, कायद्याची चौकट तेव्हाही त्या ठिकाणी लागली पाहिजे. आजपर्यंत त्याच्यावर ना गुन्हा दाखल, ना शोध घेतला, ना साधं 4 ओळीचं उत्तर या राज्यातल्या गृह खात्याने दिलं आहे. हेही मला मुद्दाम निदर्शनास आणायचं आहे. कारण शेवटी नेता कोण असो, कुठल्या पक्षाचा असो,
ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या प्रवृत्तीतनं त्या ठिकाणी बोललं जातं तेव्हा मला वाटतं पक्षाच्या पलीकडे जाऊन सरकार म्हणून भूमिका घेतली पाहिजे, पक्ष म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि समान न्याय्य भूमिकेतनं त्या ठिकाणी आपण सरकारनं गृहमंत्री म्हणून पाहिलं पाहिजे. म्हणून माझंही या ठिकाणी आव्हान नम्रपणे आमच्या शंभूराजेंना आहे. मी स्वतः 2-3 वेळा मुंबईच्या सिटीना भेटतो, मी डीजीना भेटलो, आमचं आमदारांचं शिष्टमंडळ भेटलं. देवेंद्रजींच्या प्रतिमा हनन जे केलं त्याच्यावर 1% पण त्या ठिकाणी कारवाई दखल पण घ्यावीशी वाटली नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी दुसऱ्याही पक्षाच्या नेत्यांच्या बाबतीत होता कामा नये हाही बोध या अशा प्रसंगाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. हेही मला नम्रपणे आपल्या माध्यमातून निखिल या ठिकाणी निखिला आणावंसं वाटतंय. जी बोला शंभूराज देसाई. निखिलाजी, माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती सोशल मीडियामधनं जी काही टीका मागच्या काळामध्ये झाली त्यावेळी जेव्हा आता माननीय दरेकर साहेब म्हणतात की ते मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले, तात्काळ त्याच्यानंतर आम्ही सीपीना सांगितलेलं होतं की जे काही त्यांनी निवेदन दिलेलं आहे ते निवेदन तपासून घ्या. त्या निवेदनामध्ये ज्या बाबी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नमूद केलेल्या आहेत त्याची सखोल चौकशी करा असं त्याचवेळी मी सांगितलेलं होतं. त्यामुळं आता त्याची चौकशी अहवाल आला का हा पाहावा लागेल. मी नक्की त्याची माहिती घेतो. पण दरेकर साहेबांना मी एवढंच सांगेन की देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, एक जबाबदार राज्यातलं व्यक्तिमत्व ते आहेत. त्यामुळं त्यांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि आता पवार साहेबांवर टीका झाली त्यांच्या बाबतीत वेगळा न्याय अशी भूमिका राज्य सरकारची बिलकुल नाही. नेते कुणीही जरी असले तरी सुद्धा त्यांचं असं चारित्र्य हनन करण्याचा, त्यांना अशा पद्धतीनं बदनाम करण्याचा कुणीही जरी प्रयत्न केला तरी कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, पोलीस ऍक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार निश्चितपणानं हे सरकार, हे गृह खातं त्याच्यावरती कार्यवाही करत आहे. त्यामुळं मी आपल्याला आश्वासन देतो किंवा आपल्याला या निमित्तानं दरेकर साहेब नम्रपणानं सांगतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संदर्भात जे आपण निवेदन दिलेलं आहे त्याची चौकशी करा, त्याच्या सखोल चौकशी करा असं त्याच वेळी मी सांगितलेलं होतं. मी नक्की आता पुन्हा एकदा त्याची चौकशी पूर्ण झाली का, त्याच्यामधनं काय निष्कर्ष निघाले याची हा शो संपल्यानंतर मी जरूर त्याची सीपींच्याकडनं माहिती घेतो. बरं, आता गृह मंत्रालय हे गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करणार की मग गोपीचंद पडळकर समोर येऊन या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देणार की मग भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांना पाठीशी घालतायत? प्रवीण दरेकर, मी येते तुमच्याकडे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रवीणजी, तुमच्याकडे येण्याआधी मी अंकुश काकडेंकडे जाते. अंकुशजी, इथे श्रीकांत सोनावणे सर मगाशी म्हणाले विश्लेषण करताना की हे पवारांच्या प्रतिमा भंजनाचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी कसं उत्तर देणार याला? म्हणजे पवारांवर आज टीका झाली म्हणून संपूर्ण राज्य पेटलं, ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली. अशाच प्रकारची आंदोलनं होणार. तुमचंच सरकार आहे, राज्यातली कायदा सुव्यवस्था राखणं हे तुमचंच काम असणार आहे. नाही, एकच लक्षात घ्या की पवार साहेबांची प्रतिमा खराब करण्याचं काम हे पहिल्यांदाच होतं अशातला भाग नाही. यापूर्वी देखील अनेकांनी केले. अनेक काही संघटनांच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या माध्यमातून देखील करण्याचा प्रयत्न केला. पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा अशा प्रकार घडले, केंद्राचे मंत्री असताना देखील झाले. अनेक घटना या ठिकाणी सांगतील, पण त्याला आम्ही काही डगमगलो नाही. पण अशा वेळेला ज्या वेळेला आपल्या नेत्यावरती चुकीच्या पद्धतीने टीका केली जाते, व्यक्तिगत खालच्या पातळीवरून टीका केली जाते, त्यावेळेला सरकार कोणतंही असू द्या, उद्या भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं तरी कार्यकर्ता आंदोलन केलेच असतं. कारण शेवटी त्याची भावना प्रतिकात्मक असते, त्याला त्या ठिकाणी ते त्याचं म्हणणं मांडण्याचं एक ते साधन असतं. त्यामुळे पण आम्ही हे करत असताना सरकार आमचं आहे, आम्ही जबाबदार आहोत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आम्ही निश्चित घेणार. आणि पवार साहेबांचे किती जणांनी कोणी जरी त्यांची प्रतिमा भंजन करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता त्याला काही बळी पडणारी नाहीये. आता काय झालंय माहितीये का, हातातोंडाशी आलेला घास
भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा गेल्यामुळे एक प्रकारचं नैराश्य आलंय आणि ते नैराश्य आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ह्या 3 पक्षामध्ये काहीतरी आपण काड्या घातल्याशिवाय तुम्ही पहा तिकडे राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरातांवरती टीका करतात, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस शिवसेनेला जवळ घेण्यासाठी म्हणतात की तुम्हाला बाजूला काढून राष्ट्रवादी आम्हाला सरकारमध्ये स्थापन होण्यासाठी आग्रह करत होती पण आम्ही तसं केलं नाही, आम्ही म्हणलं शिवसेना राहणार. चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला काहीतरी उपदेश देतात. म्हणजे 3 पक्षामध्ये मतभेद होतील, त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल आणि सरकार कसं पडेल याकडे त्यांचं लक्ष आहे. निसर्ग वादळ झालं, कोरोनाचे आपण गेली 3-3.5 महिने लढतोय, त्याच्यामध्ये मदत करण्याच्या भूमिकेच्या ऐवजी फक्त टीका करणं याच्याशिवाय यांच्याकडे काही उरलेलं नाहीये. नैराश्यातून यांची आंदोलन चालू आहे. बर जी प्रवीणजी बोला. नाही, मला त्यांनी या ठिकाणी जे सांगितलं की टीका तुम्ही आपापसामध्ये टीका करतायत त्याच्याविषयी काय भाष्य केलं नाहीत. तिन्ही पक्षांनी तुमच्यात समन्वय नाही, तुमचे अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात तुमच्याच सरकारवर टीका करतायत याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मातोश्रीत जाऊन त्या ठिकाणी पुन्हा हात हलवत टीका केल्यानंतर आमचं काहीच झालं नाही. त्याच्यामुळे हा सगळा विसंवाद दिसतोय आणि आपण निसर्ग वादळ आणि कोरोनाच्या बाबतीत बोलताय. मी तुम्हाला सांगतोय देवेंद्रजी अशा प्रकारे हतबल होण्याची काही कारण नाही, आवश्यकता नाही, त्यांना नैराश्य यायचा काही विषय नाही. ते ग्राउंडवर आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढा कोरोनात कुठलाच नेता नाही जो हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी थेट वॉर्डात जातो, भेटतो, यंत्रणांना त्या ठिकाणी गतिशील करतो. आणि नाही एक मिनिट, भाजप गोपीचंद पडळकरांना कधी समोर आणणार? आम्ही त्या ठिकाणी नाही, त्यांना आज आम्ही समोर त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे, लवकरच समोर आणू. पण माझं जरा ऐका, कारण काही गोष्टी रेकॉर्डवर आपल्या माध्यमातून चुकीच्या जायला नको. जसं कोरोनाचं सांगितलं त्यावेळेला जे काही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सेवा कार्य झालं हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. वादळाच्या वेळेला या ठिकाणी मी पहिला कोकणात गेलो, मी तिकडे वादळ वाऱ्यात गेलं, नंतर मुख्यमंत्र्यांना जावं लागलं. देवेंद्रजींनी दौरा केला आणि कोकणात आज मदत जी देत आहे ना, जाऊन माहिती घ्या आपण की आज भारतीय जनता पार्टीचं जे सेवा कार्य सुरू आहे या कोकणच्या वादळग्रस्तांना एवढं कोणीही केलं नाही. त्याच्यामुळे पडळकर यांच्यावर आहे. नाही पडळकर आहेत कुठे? त्याच्यासाठी त्यांनी दिलं म्हणून मी सांगितलं. पडळकर येतील, पडळकर या ठिकाणी लवकरात लवकर येऊन आपली भूमिका मांडतील. जी खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. अजूनही आपलं कोणतं स्पष्टीकरण दिलेलं नाही. पडळकर कधी समोर येतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल, आपलंही. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.